म्हणजे तुलिपची शेती दिसेल तुम्हाला आणि अजून थोडंसं आम्ही चाललं की ते येईलच. आम्ही जिथं राहतो तिथे शेती आणि सिटी दोन्ही पण मिळतात. त्यामुळे बघायला म्हटलं तर खूप छान आहे एक्सप्लोअर करण्यासाठी. पण तेच की तुम्हाला थोडंसं चालावं लागतं इथे. आता इथं तुम्ही बघू शकता, इथं सगळी शेती स्टार्ट होते आणि आम्ही हे शेती बघत तिकडे टुलिप्सकडे जातोय. आम्ही जिथं राहतोय ना तिथं जवळच आहे, हे हायवेला आहे. तर हे सगळं असं बघत आम्ही जातोय. तर आता आम्ही इथं आलोय. इथं ना जनावरं वगैरे आहेत माझ्या पाठीमागे. मी झूम करून दाखवते तुम्हाला. हे बघू शकता इथं जनावरं वगैरे आहेत आणि ह्याच्या पुढंच थोडंसं पूर्ण शेत म्हणजे तुलिपची शेती दिसेल तुम्हाला आणि अजून थोडंसं आम्ही चाललं की ते येईलच. आम्ही जिथं राहतो तिथे शेती आणि सिटी दोन्ही पण मिळतात. त्यामुळे बघायला म्हटलं तर खूप छान आहे एक्सप्लोअर करण्यासाठी. पण तेच की तुम्हाला थोडंसं चालावं लागतं इथून. जिथं आम्ही राहतो तिथं मी दाखवते तुम्हाला पुढं कसं. तर इथं तुम्ही बघू शकता, इथं मेंढरं पण दिसतील तुम्हाला. तर असं रस्त्याने गेलं ना तर खूप साऱ्या गोष्टी दिसतात. तर इथं पण ही शेती आहे. इथं काहीतरी पेरलेलं आहे, पण काय पेरलं हे नाही माहिती आहे मला. आणि दुसऱ्या बाजूला पण दाखवते मी. तर ह्या बाजूला पण पेरलंय, पण ते काय आहे हे माहीत नाही. पण ह्याच्या पुढे हे जे पुढं आहे ना हे गहू आहेत. ही पूर्ण ही शेती गव्हाचीच आहे. तर आता आम्ही क्लॉक बेकर वेग ह्या एरियामध्ये आलो आहे. तर इथं असा हा बोर्ड लावलेला असतो आणि इथंच फुलांची शेती असते आणि भरपूर मोठी शेती आहे. इथं तुम्ही येऊ शकता जवळपास राहत असाल तर. दीदी कसं वाटलं फुलं बघून? फायनली आम्ही इथं पोचलेलो आहोत आणि खूप मस्त वाटतंय. ते बघा किती आहेत इथं फुलं. म्हणजे खरं तर आम्ही कुकन हॉपला जाणार होतो, पण कुकन हॉपला आमच्यापासून खूप लांब वाटतंय. म्हटलं की मला इथं बघू शेती कशी आहे काय. जर हे जर चांगलं नाही वाटलं किंवा इथं जर फुलं आम्हाला भेटली नाही तर मग तिकडे जाऊ असं प्लॅन होता. पण एवढी छान शेती आहे मग कशाला कुकन हॉपला जायची गरज आहे, बरोबर. तर मग आता आम्ही इथंच फोटो वगैरे सगळं काढतो. खूप मस्त आहे. अशा प्रकारे शेती करतात, फुलांची शेती. आणि तीच मी आता दीदीला दाखवायला आलेली आहे इकडं. आम्ही मस्त त्यांना फोटो वगैरे काढून घेणार आहोत, व्हिडिओ पण बनवणार आहोत आणि ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे मी. जिथं नजर जाईल ना तिथं सगळीकडं अशी फुलं वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत. आणि हे आम्ही प्रॉपर शेतामध्ये आलेलो आहोत. आहे. तर आम्ही इथं ना भरपूर फोटोज वगैरे काढले, व्हिडिओज पण काढले. आणि इथं हे तुम्ही बघू शकता थोडेसे असे पिंक कलरमध्ये आहेत. त्या साईडला काढलेले आहेत, थोडेसे विरळ आहेत. आणि तिकडं बघितलं पाठीमागं तर तिकडं भरपूर असे लाल, पिंक, गुलाबी एकदम डार्क असतो ना तो कलर वगैरे, व्हाईट कलर वगैरे असं आहे. आणि इथं ते शेतकरी होते, ते औषध फवारणी करायला आलेले होते. आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही आमचा एक फोटो काढाल का म्हणून. त्यांनी आम्हाला आमचा फोटो पण काढला आणि ते म्हणाले की तुम्ही जावा मस्त फोटो वगैरे काढा, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. कारण हे प्रायव्हेट आहेत आणि आम्ही इथं जवळ राहतो त्यामुळे आम्ही असं चालत आलेलो होतो हे बघायला. आणि खरंच सांगायचं म्हटलं ना तर इथले लोक पण खूप चांगले आहेत, सगळं खूप मदत करतात. कारण का दीदी तुला कसं वाटलं? आपल्याकडे अशी लोक नाही इथं तरी मस्त. इथले लोक खूप म्हणजे हेल्प करतात, विचारत होता. आणि
सुरुवातीला तो एक्सपिरियन्स पण आला जेव्हा आम्ही येत होतो ना ह्याच्यातून म्हणजे ॲम्स्टरडॅमवरून आम्ही आमच्या इकडे येत होतो तेव्हा तर ते बॅगा वगैरे ट्रेनमध्ये घालायला वगैरे उतरवायला वगैरे लोकांनी आमची हेल्प केली. तर असं तिचा एक्सपिरियन्स चांगला आहे त्या लोकांसोबत. तर इथं जिथं आम्ही आलेलो आहोत हे लेलिस्टॅडमध्येच आहे, म्हणजे लेलिस्टॅड आणि ट्रोंटन ह्याच्यामध्ये आहे. आणि आम्ही बसनं आलो आणि तिथून मग थोडंसं चालत आलो आणि इथं मस्त अशी बघू शकता की खूप फुलं वगैरे आहेत. इथं झाडांना म्हणजे पाणी पण दिलेलं आहे त्यांनी, म्हणजे जी काही थोडीफार त्यांनी काढलेले फुलं त्यांना. आणि इथं शेतकरी पण होते, त्यांनी औषध फवारणी पण ते करत होते आणि त्यांच्यासोबत म्हणजे खूप छान असा एक्सपिरियन्स होता आमचा. तर खूप छान वाटलं आम्हाला. जर तुम्ही इथं आहात लेलिस्टॅडच्या आजूबाजूला किंवा ट्रोंटनच्या जवळपास आणि तुम्हाला असं म्हणजे शेतीचा असं कुठला एक्सपिरियन्स अनुभवायचा आहे आणि थोडंसं असं गाव लेवलचं वगैरे एक्सपिरियन्स हवा असेल तर तुम्ही अशा ठिकाणी येऊ शकता. पण जर फक्त तुम्हाला फुलंच बघायची आहे तर तुम्ही कोकेनॉप वगैरे आहे, काही काही मिनी गार्डन्स आहे, तिथे जाऊन तुम्ही फुलं वगैरे बघू शकता. पण जर असं थोडंसा गाव लेवलचं वगैरे एक्सपिरियन्स हवा असेल, शेती हिरवळ वगैरे तुम्हाला बघायचं असेल तर मग इथं असं येऊ शकतात. आणि इथं बघू शकता त्यावेळी खूप हिरवगार असं गवत वगैरे आहे. खूप सारे शेतकरी आहेत जे की शेतामध्ये त्यांची कामं करत आहेत. मग तिथं बघू शकता तिथं एक ट्रॅक्टर काय म्हणू शकतो आपण त्या मशीनला, मी तुम्हाला दाखवते. हां, पाईप सोडत आहेत. आणि जर तुम्ही ह्या ठिकाणी असं आला तर मग तुम्हाला असं मशीन्स वगैरे म्हणा किंवा असं सगळं हिरवगार वगैरे पाहायला मिळेल. पण आम्ही तिकडून आलो आणि आम्हाला ना म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आम्ही बघत आलेलो आहोत. गाई, गुरं, ढोरं, शेती जी शेतातली घरं वगैरे असतात ती कशी असतात, ह्या सगळ्या गोष्टी हे बघू शकता. किती अशी युनिक अशी मशीन आहे ही. आणि ते पाईप सोडत आहेत. दिसत असेल. आणि ही बघा ही सगळी शेती फुलांची आहे आणि ह्या ज्या गाड्या आहेत त्या शेतकऱ्यांच्याच आहेत. तर ही समोरची जी तुम्हाला शेती दिसते ना, इथं बटाटे लावलेले आहेत आणि खूप मोठं असं हे प्लॉट आहे. तर सगळं आता आम्ही फुलं वगैरे बघून आलेलो आहोत. आता घरी जातोय. तर मग हा आमचा डे कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. दीदीसोबतचा हा पहिला दिवस आहे इथला नेदरलँडमधला, नाही का दीदी? हां. आणि नंतर पुढचे व्हिडिओ आम्ही कुठे कुठे जाणार आहोत, काय काय फिरणार आहे तुम्हाला दाखवणारच आहोत. बाय.